मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो रोजच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे। तो म्हणजे साखर बंद करा म्हणतात, मग त्याऐवजी गूळ चालेल का? गूळ हा साखरेचा हेल्दी ऑप्शन आहे का, की गूळ देखील शुगरच आहे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, आपण सतत ऐकत असतो की साखरेचे अनेक दुष्परिणाम आहेत। साखर बंद केली पाहिजे, शुगर बंद केल्याने स्किनवर पण चांगला इफेक्ट दिसून येतो। पण साखरेशिवाय चहा कसा प्यायचा, मग गूळ बेटर आहे हे असं आपण स्वतःला समजावतो आणि मग गूळ सुरू करतो। तर नेमकं तथ्य काय आहे? तर आपण सुरुवात करूयात सगळ्यात बेसिक गोष्टीपासून। साखर आणि गूळ दोन्ही ऊसापासूनच बनतात। फरक एवढाच आहे की साखर बनवताना ऊसाला रिफाईन केलं जातं, त्यामधला रंग, खनिज, फायबर हे सगळं काढलं जातं, म्हणून साखर दिसायला गोरी आणि बारीक असते, पण त्यामध्ये कोणताही पोषक घटक नसतो, फक्त ग्लुकोज, फ्रक्टोज इतकंच असतं। ओके, सो गूळ मात्र कमी प्रोसेस्ड असतो, त्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम असे काही मायक्रोन्यूट्रिएंट्स राहतात, त्यामुळे हे ऐकायला थोडंसं हेल्दी वाटू शकतं। पण मुद्दा असा आहे की गूळ हा साखरेचा पर्याय आहे का? गूळ खाल्ल्याने साखरेचं नुकसान टळतं का? तर उत्तर खूप स्पष्ट आहे, नाही। गूळ हा साखरेचा हेल्दी पर्याय नाही आहे। गूळ देखील शुगरच आहे। गुळातून मिळणारी कॅलरीज आणि साखरेतून मिळणारी कॅलरीज जवळजवळ सारख्या असतात। दोन्ही शरीरात गेल्यावर ग्लुकोजमध्ये बदलतात। फरक फक्त एवढाच आहे, साखर पटकन रक्तात शुगर वाढवते आणि गूळ थोडा हळू ऑब्झर्व होतो, म्हणून ब्लड शुगर थोडा हळू वाढतो, पण वाढतो तेवढाच। सो जर तुम्ही डायटिंग करत असाल, वजन कमी करत असाल किंवा डायबिटीज असेल, तर साखर जशी मर्यादित घ्यायची असते तसाच गूळही तुम्ही मर्यादित घ्या। दिस इज नॉट शुगर फ्री। आता प्रश्न येतो, तरीही लोक गूळ खायला का सांगतात? तर त्याची काही कारणं आहेत। जेवणानंतर थोडा गूळ खाल्ल्यानंतर पचन सुधारतं, गुळामध्ये काही विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात। थंडीच्या दिवसात गूळ शरीराला ऊब देतो, हा नैसर्गिक आहे, रिफाईन केलेला नाही आहे आणि साखरेपेक्षा चव माइल्ड आणि स्मूथ वाटते, म्हणून हा थोडा बरा पर्याय आहे। पण शुगर फ्री पर्याय नाही, म्हणून गूळ चालतो, पण किती? एका दिवशी म्हणजे 1 ते 2 टीस्पून म्हणजेच छोट्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता। जास्त खाल्लं तर त्याचा परिणाम साखरेसारखाच होतो। आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारातील बरेच गूळ हे प्रोसेस्ड असतात। रंग चांगला दिसावा म्हणून केमिकल टाकलं जातं, चव वाढवण्यासाठी फिल्टरेशन केलं जातं, म्हणून शक्य असल्यास ऑर्गॅनिक गूळ किंवा काळा गूळ असतो तो निवडा। थोडक्यात सांगायचं तर साखर बंद करायची असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात गूळ स्टार्ट करू शकता, पण हे डेफिनेटली शुगर फ्री तर नाही आहे, पण हे साखरेपेक्षा थोडं बेटर आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि जर तुम्हाला शुगर पूर्णपणे बंद करायची असेल तर ते इम्पॉसिबल पण नाही आहे, कारण आपलं शरीर हे सवयींचं गुलाम असतं। आपण त्याला जशी सवय लावणार ते त्याच पद्धतीने रिॲक्ट होत असतं। तुम्ही जर 1 वीक पूर्ण साखर बंद केली तर 8व्या दिवशी जेव्हा तुम्ही साखरेचा चहा घ्याल तेव्हा तुम्हाला ते वेगळं वाटेल किंवा जास्त वाटेल। सो हळूहळू तुम्ही स्वतःची साखर आटोक्यात म्हणजेच कमी प्रमाणात असेल किंवा पूर्णपणे बंद करू शकता। सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।